हे जे 33% आरक्षण म्हणजे 2023मध्ये जो अधिनियम हे झाला तर त्याच्या अंतर्गत होणारच आहे. तर त्यासाठी एक समाजामध्ये अधिक मानसिकता निर्माण व्हावी, महिलेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो सकारात्मक व्हावा. म्हणजे पुरुषांचा सुद्धा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, महिलांचा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती एक सक्षम नेतृत्व करू शकते. अशा पद्धतीचं एक वातावरण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी जे काही जनजागरण आवश्यक आहे तर ते तर आम्ही निश्चितपणे करू. समितीतल्या काही सेविका आहेत की ज्या राजकीय क्षेत्रात सुद्धा आज गेलेल्या आहेत. सुमित्राताई महाजन ज्या पूर्वी लोकसभा सभापती होत्या, तर त्या पण अनेक वर्षांपासून समितीच्या कार्यकर्त्या आहेत. तर एक समाजात प्रामुख्याने हे अशा पद्धतीचं वातावरण तयार व्हावं आणि महिलांकडे बघण्याचा एक सन्मानपूर्वक आणि त्यांना पण सक्षम करणं, महिलांना पण सक्षम करणं, ह्याच्यासाठी सुद्धा तेवढेच प्रयत्न आम्ही करू आणि समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं जागरण व्हावं ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहू.